MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH कुंभमेळ्याची तयारी, त्याचा सर्व आढावा हे त्या ठिकाणी घेणार आहे। त्याचबरोबर सर्व 13 आखाड्याचे जे प्रमुख आहेत, साधू संत महंत, त्याचे प्रत्येक आखाड्याचे 2-2 प्रतिनिधी यांना सुद्धा आज आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा, कुंभमेळ्याच्या तारखा, कोणत्या दिवशी कुठलं स्नान होईल, या संदर्भातल्या सगळ्या धार्मिक विधी काय असतील, या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी होणार आहे। सर्व आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी हजर झालेले आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आणि अजून त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय साधू संतांशी आणि अधिकाऱ्यांशी करणार आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। कुशावर्त तीर्थाच्या संदर्भात आपण एक भूमिका मांडली होती, दुसरं कुशावर्त तीर्थ प्रतिस्थापन करायचं, त्याला काही साधूंचा विरोध आहे। तर त्या दिवशी आपल्यासमोरच ज्या आखाड्याचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एक वेगळा कुंड, जसा कुशावर्त आहे, कारण कुशावर्त अतिशय छोटा कुंड आहे। आमचा परंपरा अशी आहे की त्या ठिकाणी सर्व स्नान होतात आणि म्हणून एक वेगळा घाट, एक वेगळा ठिकाण स्नानासाठी त्या ठिकाणी करावं असं त्यांनी सुचवलेलं होतं आणि म्हणून आम्ही तशी पाहणी केली। सर्व आम्ही त्या भागामध्ये जाऊनही आलो, 2 किलोमीटर फिरूनही आलो एवढ्या उन्हामध्ये सगळेजण, आणि त्या ठिकाणी तो घाट करावा जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही। अन्यथा कुशावर्त अतिशय छोटीशी जागा आहे। यावर्षी कुंभमेळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे गेल्या वेळीपेक्षा मी सांगेल की तिप्पट-चौपट गर्दी असा अंदाज त्यावेळेला की एवढी होईल आणि म्हणून आपल्याला कुठली तरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल आणि सर्व साधू महंतांनी त्याला मान्यता दिली, त्यांनी जागा दाखवली, त्यानंतर आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं काही आखाड्यांनी त्याला विरोध केलेला आहे, मला वाटतं, पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रश्नसुद्धा निकाली निघेल। माझाही प्रयत्न हाच आहे की दुसरा जर त्या ठिकाणी आपण घाट केला तर बाहेरून येणारे सगळे भाविक हे त्या ठिकाणी स्नान करतील आणि गर्दी जी आहे, जी आम्हाला भीती वाटते की या छोट्या कुंडामध्ये एवढे लोक स्नान करू शकणार नाही, स्टॅम्पेड होण्याची सुद्धा त्या ठिकाणी भीती असते आणि ते आपल्याला कुठे होऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणून तो निर्णय बहुतेक आज होईल। हिंदी में मराठी एकूणच जी जागा एकूणच जी अधिग्रहण करावी अशा साधूग्रामची मागणी महंतांनी केलेली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आहे, पण ते करत नाही असं नाराजीत काल 1500 एकरची जागा मागितली, 1500 एकरची जागा अधिग्रहण करावी नाशिक शहरामध्ये। हो, गेल्या वेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय आले, त्यावेळेला हा विषय साधूग्रामच्या जागेचा अधिग्रहणाचा विषय अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, ही वस्तुस्थिती आहे। मागच्या बैठकीमध्ये मुंबईला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, काय त्यांना किंमत असेल ती काही किंमत, काही प्रमाणामध्ये TDR हा देऊन जमीन मालकांची चर्चा करून हा तात्काळ सोडवावा असे आदेश दिलेले आहेत। त्या संदर्भामध्ये आमचे अधिकारी आहेत, म्युनिसिपल कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, तिघीही जमीन मालकांशी बोलत आहेत। मला वाटतं हा प्रश्न लवकर निकाली काढेल, कारण हा प्रश्न निकाली काढणं आवश्यक आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जागा आपण त्या ठिकाणी अडकवून ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर आरक्षणही आहे, पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे। मला वाटतं या कुंभमेळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल। शाही स्नानाचा मुहूर्त ठरला, मात्र पालकमंत्री पदाच्या घोषणेचं मुहूर्त काही ठरत नाहीये, कधीपर्यंत ठरेल? प्रश्न संपले। हिंदी में क्या कहना चाहेंगे? आज मीटिंग है हमारे, आज माननीय मुख्यमंत्री जी नासिक में आ रहे हैं। कुंभ मेले को लेकर सभी जो 13 अखाड़े हैं त्र्यंबकेश्वर और नासिक के, उनको उनके जो महंत है, प्रमुख है, उनके साथ में आज एक बैठक होने जा रही है। इसमें शाही स्नान की तारीख, धार्मिक विधि क्या क्या होगा, कैसे होगा, कब होगा, ये सब बातें यहाँ पर तय होगी। आज बैठक में सभी अखाड़े के प्रमुख हैं, सभी अधिकारी हैं, उनके साथ में कुंभ मेले को लेकर विस्तृत चर्चा होगी। राज्यातल्या कारागृहांमध्ये नो कॉमेंट्स त्याच्यावर, आता काय कॉमेंट करू मी त्याच्यावर? आता मी उगाच त्या माणसाला फार महत्त्व देऊ इच्छित नाही, ते कुठे नोवेर आहेत, त्यामुळे काहीतरी भंपकबाजी करायची, काहीतरी बडबड करायची, असाच त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। मला वाटतं त्यांना उठता बसता झोपता सगळं मला वाटतं मीच दिसतोय। आता काय संबंध माझा, पण त्यांना कुठेतरी प्रसिद्धी द्यायचं असतं, ते बिचारे काहीतरी प्रयत्न करत असतात, तेवढाच त्यांचा केवलवाणा प्रयत्न आहे। ते काही झालं, आता मी खालच्या भाषेत बोलणार नाही, ते ज्या भाषेत बोलतात ते, पण त्यांना काही झालं तर त्यांना मीच दिसतोय, तर मी काय बोलू? अप्रतिम अप्रतिम MDH काश्मीरी
अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH